मी रमेश भागवत, प्रमुख विश्वस्त देवदेवेश्वर संस्थान, पर्वती, पुणे, कोथरूड. आपल्याला आज देवदेवेश्वर संस्थांमध्ये कार्तिक महिन्यात असणाऱ्या अनेक उत्सवांच्या पैकी एक उत्सव असलेल्या कार्तिक स्वामी उत्सवाबद्दल माहिती देण्यास मला आनंद होत आहे. कार्तिक स्वामीचं मंदिर हे पर्वतीवरती 1766 साली आमच्या उपलब्ध माहितीनुसार रघुनाथराव पेशवे, पहिल्या बाजीराव पेशव्यांचे चिरंजीव रघुनाथराव पेशवे, जे पेशव्यांचे त्या काळचे सरसेनापती होते, त्यांनी या मंदिराची उभारणी सुरू केली आणि 1791मध्ये हे मंदिर पूर्ण झालं, असा ऐतिहासिक रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध आहे. दादासाहेब, त्यांना असं म्हटलं जायचं त्यांच्या कुटुंबामध्ये, दादासाहेबांचा कार्तिक स्वामीवरती अत्यंत विश्वास होता आणि तो स्वाभाविक होता. कारण दादासाहेब हे स्वतः सेनानी होते आणि कार्तिक स्वामीला आपण सेनानी याच नावाने, देवांचा सेनानी या नावानेच आपण प्रसिद्ध, त्याची एक जी प्रसिद्धी आहे ती देवांचा सेनानी या नावाने आहे. त्यामुळे त्यांनी हे मंदिर बहुतेक आपल्याला विजय मिळावा आणि पेशव्यांचा विजय चोहीकडे पसरावा या दृष्टीने बांधला असावं, असं एक आमच्या सर्व विश्वासांचा एक समज आहे की असं त्यांनी केलं असावं. पर्वतीवरती इतरही खूप मंदिरं आहेत. पर्वती ही टेकडी साधारणतः 224 मीटरवरती पुण्यामध्ये असून त्याच्यावरती प्रामुख्याने देवदेवेश्वराचं मंदिर आहे. तिथं शंकर, पार्वती आणि गणेश आणि पंचायतन यांची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिथे दुसरी मंदिर म्हणजे माधवराव पेशव्यांनी स्थापन केलेलं नारायणाचं मंदिर आहे, त्याला माधवा स्वरूपात ती मूर्ती तिथे आहे. आणि तिसरं कार्तिक स्वामीचं मंदिर आहे. ही प्रमुख मंदिरं आहेत. याशिवाय पण इतर छोटी छोटी मंदिरे प्रत्येकाने बांधलेली, म्हणजे पेशव्यांनीच बांधलेली, त्या समूहामध्ये आहेत. महत्त्वाचं असं आहे की कार्तिक स्वामी हा देवदेवेश्वराचा पुत्र म्हणून मानला जातो. तसाच त्याच्या सासूरवाडी आपण विष्णूकडे आहे असं धरतो. त्यामुळे या सगळ्यांचं एकाच ठिकाणी असलेलं मंदिर हे बहुतेक माझ्या मते अत्यंत दुर्लभ असावं, अशी आपले या भागात अत्यंत असं दुर्लभ असं मंदिर आपल्याला उपलब्ध आहे. आता आपण कार्तिक स्वामींना असंख्य नावं आहेत. कार्तिक स्वामींना कोणी कार्तिक स्वामी म्हणतं, कोणी स्कंद म्हणतं, कोणी षण्मुखानंद म्हणतं. अशी कार्तिक स्वामींची जी प्रमुख आहे, आणि त्यांना देवसेनानी हे एक नाव पण त्याला प्रसिद्ध आहे. साऊथमध्ये कार्तिक स्वामींची उपासना ही फार मोठ्या प्रमाणात केली जाते. कार्तिक स्वामींच्या उपासनेमध्ये अनेक भाग खरं म्हणाल तर समाविष्ट होतात. आपल्याकडे आपण गणेशाला सपत्नीक मानतो आणि त्या कार्तिक स्वामीला आपण ब्रह्मचारी मानतो. पण साऊथमध्ये किंवा दक्षिणेकडच्या भागामध्ये गणेशाला ब्रह्मचारी मानतात आणि कार्तिक स्वामीला हे कुटुंबवत्सल मानतात. त्यामुळं कार्तिक स्वामींच्या 2 पत्न्या आहेत असा त्याचा उल्लेख आहे. त्याचं एकीचं नाव आहे देवसेना किंवा देवयानी, आणि दुसरी जी पत्नी आहे ती तिची धाकटी बहीणच वल्ली आहे. आपण जर पुराणातला यांचा जर संदर्भ शोधला तर तिथं असंच असतं की इंद्र आणि शुची यांच्या त्या मुली होत्या आणि त्या याच्यातनं म्हणजे यज्ञातनं त्यांना प्राप्त झालेल्या होत्या आणि त्यांचं कार्तिक स्वामीवरती प्रेम असताना देवांचा सेनानी हा कार्तिक स्वामी असल्याकारणानं बहुतेक इंद्रांनी त्यांना आपल्या मुली दोन्ही देऊ केल्या असाव्या असं आपण मानतो. कार्तिक स्वामीच्या उपासनेमध्ये या दोघींची उपासना अंतर्भूत आहे. खरं म्हणजे आपल्याकडे असलेल्या गणेशाच्या रिद्धिसिद्धीची उपासना आणि यांची उपासना ही एक असावी, पण असं सांगायला आमच्याकडे काही बाबा सक्षम पुरावा नाही आहे. त्यामुळे आम्ही असं अधिकाराने याच्यामध्ये असं म्हणू शकत नाही. षण्मुखानंद म्हणून याची जी 6 मुखं आहेत त्याची गोष्ट अशी आपल्याला स्कंद पुराणात अशी सांगितली जाते की शंकर आणि पार्वती यातल्या त्यांनी ज्यावेळेला ते उपासनेला बसले होते त्यावेळेला पार्वती त्यांच्याकडे कार्तिक महिन्यातल्या पौर्णिमेला कृतिका नक्षत्रावरती गेली होती आणि त्यावेळेला त्यांनी कार्तिक स्वामींना असं सांगितलं की अरे तू असं एकटा जर उपासनेला जंगलात बसलायस तर त्याच्यामध्ये तुला मी काही शक्ती प्रदान करते. तर त्या 6 शक्ती प्रदान केलेल्या आहेत. त्यामुळे त्याची ती मातृमुख आहेत असा एक आपण दृढ आपल्याकडे समजलं जातं, म्हणून त्याला षण्मुखानंद आहेत. ती 6 वेगवेगळ्या शंकराने आणि पार्वतीने दिलेल्या शक्ती आहेत. त्यावेळेलाच अशी एक कथा आपण अशी ऐकतो त्याच्यामध्ये की त्या दिवशी पार्वतीने त्याला म्हटलं की तुला स्त्रियांचं दर्शन नको आहे कारण तपश्चर्यात भंग होईल तुझ्या म्हणून, पण या दिवशी ज्या कोणी स्त्रिया तुझं दर्शन घेतील, म्हणजेच कार्तिकी पौर्णिमा व कृतिका नक्षत्र एकत्र असताना ज्या स्त्रिया तुझं दर्शन घेतील त्यांना तू शुभ आशीर्वाद द्यावेस. त्याप्रमाणे कार्तिकेयाने शुभ आशीर्वाद त्यांना दिले, म्हणून या दिवशी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र महिला याचं देवाचं या दर्शन घेतात. इतरत्र मात्र असं आहे, वर्षभर लोक कार्तिक स्वामीचं दर्शन घेत असतात आणि त्याचा त्यांच्यावरती चांगला परिणाम होतो अशी दक्षिण भारतीयांची ठाम समजूत आहे.
कारण त्यांच्याकडे कार्तिक स्वामीला मृगयन पण म्हटलं जातं आणि कुटुंब वत्सल आणि सेनानी असल्या कारणानं आपल्या कुठल्याही कुटुंबाला कुठल्याही प्रकारचा ग्रहांचा कुठल्याही अनिष्टाचा त्रास होऊ नये म्हणून बहुतेक त्यांच्याकडे पती पत्नी दोघंही त्याचं दर्शन घेत असावेत असं आम्हाला वाटतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कार्तिक स्वामीमध्ये करताना कार्तिक स्वामीचा आपल्याकडे असलेला उपलब्ध आहे तो स्कंद पुराण म्हणून कार्तिक स्वामीवरचं उपलब्ध आहे. तसंच कार्तिकेयाचे सहस्रनामं किंवा सुब्रह्मण्य म्हणूनही त्याला काही कर्नाटकाच्या प्रांतामध्ये म्हणलं जातं, त्याची पण सहस्रनामं उपलब्ध आहेत. तसेच देवयानी वल्लिया यांच्या अष्टोत्तर स्तोत्रही उपलब्ध आहेत. त्यांचेही पठण लोक आनंदाने आणि यांनी करत असतात, ज्यायोगे त्यांना कार्तिक स्वामीचा आशीर्वाद प्राप्त होतो. कार्तिक स्वामीच्या आशीर्वादामुळे सर्व अनिष्ट ग्रहांचं निरसन होऊन म्हणजे केतू आणि राहू आणि केतू यांच्यावरतील उपासनेमध्ये किंवा त्यांचं आपल्यावरचं अरिष्ट दूर व्हावं म्हणून केलेल्या उपासनेमध्ये या देवाचं अत्यंत महत्त्व आहे. दुसरा जो याच्यातला आहे की कार्तिक स्वामीचा रंग हा हिरवा आणि पिवळा म्हणून धरला जातो. कार्तिक स्वामीला आवडणाऱ्या गोष्टींची जी यादी आहे त्याच्यामध्ये दही, दूध, त्याच्यामध्ये दुर्वा सातू, पांढरी मोहरी, गुळ भात, धूप व दही भात, सांबार भात व पायस किंवा खीर यांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. त्याचा रंग मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हिरवा आणि पिवळा त्याचा रंग आहे. तसेच गुलकंदाची फुलं म्हणजे जी काही आपली साधे गुलाब किंवा आपण देशी गुलाबाची फुलं म्हणतो तीही त्याला अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे लोक वाहतात. अत्यंत गैरसमजुतीमुळे आम्हा विश्वासांना असं वाटतं की लोक मोराची पिसं वाहतात. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे आणि त्याचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं म्हणून सरकारने काही कायदे केलेले आहेत. त्यामुळे आम्ही सर्व भक्तांना हात जोडून विनंती करतो की कृपया आपण मोराचं पीस वाहू नका. त्यायोगे आपल्या वनाचं आणि पशुपक्ष्यांचं अत्यंतपणे त्या निर्दयीपणे ती मारली जातात. याला आमचा अजिबात पाठिंबा नाही आहे आणि याला कुठलाही शास्त्रीय आधार पण नाही आहे की मोराचं पीस व्हायला असता काही त्याला प्राप्ती होते असं. मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण मोराची पिसे घेऊन येऊ नका, कारण त्यामुळे आपल्या निसर्गाची हानी होते आणि आपल्या राष्ट्रीय पक्षाला पण कारण नसताना मारलं जातं. त्यासाठी आम्ही पुन्हा तुम्हाला ही विनंती करतो. तसे आम्ही पर्वतीवरती दिशानिर्देशक फलकांच्या खाली नमूद पण केलेलं आहे. कृपया आपल्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. आता आपण यातल्या दुसऱ्या भागाकडे जाऊया की वर्षभर कार्तिक स्वामीचं देऊळ आमच्या इथे सर्वांसाठी मुक्त प्रवेशासाठी उपलब्ध असतं. मध्यंतरी आपल्याला आठवत असेल तर देवळातील महिलांच्या देवळा प्रवेशाबाबत काही ठिकाणी मोठे वाद उत्पन्न झाले होते. त्यावेळेला काही महिला संघटनांनी शनी शिंगणापूरच्या देवस्थानमध्ये महिलांना प्रवेश मिळावा की न मिळावा यावेळेला काही याचिका हायकोर्टामध्ये दाखल केल्या होत्या. त्या हायकोर्टामध्ये असा उल्लेख आहे की देवदेवेश्वर संस्थान पर्वती हे वर्षभर कार्तिक स्वामीचं दर्शन सर्व महिलांना खुलं असतं. तर याचाही विचार कोर्टाने केला. त्यावेळेला आमच्याकडचा जो रेफरन्स जो दिला होता त्याबद्दल खरं म्हणजे त्या सर्व महिला संघटनांना माझ्यातर्फे धन्यवाद की हा वाद इथेच त्यामुळे थांबू शकला. दुसरा एक मुद्दा आहे की यावर्षी कार्तिक स्वामीचं दर्शन आपण कधी घ्यावं. कार्तिक स्वामी आणि कृतिका नक्षत्र असा योग 15 नोव्हेंबरला आपल्याकडे आहे. 15 नोव्हेंबरला रात्री 9:50 ते 2:28 म्हणजे 5 तास 3 मिनटं एवढा मोठा योग कृतिका नक्षत्र व कार्तिक पौर्णिमा असा असल्याकारणाने त्या दिवशी आपण भाविकांनी जरूर पर्वतीला यावं. पर्वती व इतर मंदिरांचंही आपण बघावं आणि त्यावेळेला ह्या सर्व दर्शनासाठी रात्रभर हे मंदिर खुलं राहणार आहे. वर्षभर देवदेवेश्वर संस्थान, कार्तिक स्वामी आणि इतर देवस्थानचे उत्सव नेहमीप्रमाणे आमच्या इथे चालू असतात. त्याच्यामध्ये महाशिवरात्र हा शंकराचा असतो. सर्व 4 एकादशीला विष्णूच्या देवळामध्ये पवमान सुक्ताचे अभिषेक असतात, यज्ञ होत असतात. तसेच कार्तिक स्वामीचं महत्त्व लक्षात घेता कार्तिक स्वामीसाठी 6 षष्ठ्या या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत. त्यातलं मी तुम्हाला सांगू इच्छितो की माघ महिन्यातील पुष्य नक्षत्रावरती येणारी माघ महिन्यातील पुष्य नक्षत्र, फाल्गुन महिन्यातील उत्तरा नक्षत्र व श्रावण महिन्यातील कृतिका नक्षत्र या दिवशी त्यांची विशेष उपासना केली जाते. तशीच स्कंदषष्ठी म्हणून कार्तिक महिन्यातली जी षष्ठी आहे त्या दिवशी त्याची उपासना मोठ्या प्रमाणात केली जाते. त्या दिवशी आपले तमिळी बांधव येऊन पर्वतीच्या पायऱ्यांपासून कार्तिकेयाची गाणी म्हणत, त्याला तिरपगडं म्हणतात, ती गाणी म्हणत म्हणत ते डोक्यावरती कलश घेऊन कार्तिक स्वामीपर्यंत येतात आणि विविध त्याच्यामध्ये उसाचा रस, इतर फळांचे रस, तसेच गंगाजल, तसेच गुलाब पाण्याचा जल ह्या सगळ्याचे विविध अभिषेक करत असतात. आणि ज्यावेळी तो लघुरुद्र होतो त्यावेळेला प्रत्येक
रुद्राच्या आवर्तनानंतर अभिषेकाचं स्वरूप बदललं जातं. हे या पूजेतलं खरं म्हणाल तर ते मोठं वैशिष्ट्य आहे. त्याच्यासाठी महिला आणि पुरुष हे मोठ्या प्रमाणामध्ये कार्तिक स्वामीला येत असतात. एकंदर असं जाणवतंय असं की कार्तिक स्वामीचा सगळ्यात मोठा जो प्रसार आहे तो दक्षिण भारतामध्ये आहे आणि आपल्याही भागामध्ये बऱ्याच लोकांचा कार्तिक स्वामी हा आवडीचा किंवा निवडीचा देव आहे असं आपण म्हणूया. कारण प्रत्येकाला आपल्याला धनलाभ व्हावा, आपल्या कुटुंबाचं उत्तम चालावं अशी इच्छा असते. तर मी आपल्याला अशी विनंती करतो की आपण या सर्व उत्सवांमध्ये सहभागी व्हा. विशेषतः आत्ता 15 नोव्हेंबरला आणि कार्तिकी पौर्णिमा व कृतिका नक्षत्र जे आहे त्या दिवशी आपण सर्व कुटुंबियांसह या पर्वतीवरती आपली उत्तम व्यवस्था केलेली आहे. कुठलीही असुरक्षितेची भावना रात्रीची वेळ असल्याकारणानं तुम्ही मनात बाळगू नका. सर्व पर्वतीवरती पूर्णपणे इल्युमिनेट केलेली आहे. पाण्याची व्यवस्था आहे, टॉयलेटची व्यवस्था आहे आणि काही जर आपल्याला मदत लागली या बाबतीत, काही आपल्याला अडचणी आल्या तर आपण देवस्थानच्या ऑफिसमध्ये जरूर या. मी आणि माझे सहकारी विश्वस्त आणि आमचे जे सर्व सेवक वर्ग आहे ते आपल्याला मदत करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहोत. पण आपण यावं अशी आपल्याला विनंती करतो. कारण देवळामध्ये आपण गेल्याशिवाय त्या देवळाचं महत्त्व आणि आपल्या संस्कृतीचं महत्त्व आपल्याला पिढ्यानपिढ्या कळणार नाही. इतक्या पाठीमागच्या पिढ्यांनी हे जिवंत ठेवल्यामुळे आज आपल्याला खरं म्हणाल तर हे सर्व बघायला मिळतंय. असे आपण भाग्यवान आहोत. मी पुन्हा आपल्याला विनंती करतो, आपण सहकुटुंब मित्रपरिवारासह जरूर पर्वतीला यावं. आपली सर्व काळजी घेतली जाईल असं आश्वासन मी आपल्याला देतो आणि मी थांबतो.